याआधी कधी तुम्ही पालकाची भजी केली पण नसतील या पद्धतीने आणि खाल्ली पण नसतील. खूप भारी लागतात पालकाची भजी. तर इथं मी स्वच्छ पालक धुवून चिरून घेते. नंतर मुगाची जी डाळ असते ना सालट्याची, तिला अर्धा तास मी भिजायला घातले, मस्त भिजलेली. आता डाळीला मिक्सरच्या भांड्यात ॲड करायचे. नंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची, तसंच लसणाच्या एक 7 ते 8 पाकळ्या, 1 इंच आलं टाकायचं आहे, चवीनुसार मीठ, हळद घालायची आणि पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे. तर वाटून घेतलेलं मिश्रण मी बाऊलमध्ये टाकलं. चिरलेली पालक त्याच्यामध्ये ॲड केली, चिरलेला कांदा, कोथिंबीर, तसंच थोडासा ओवा देखील याच्यामध्ये टाकला आहे मी आणि हे मिश्रण सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. तर चवीला खूप भारी लागतात ही भजी. बऱ्याच वेगवेगळ्या पद्धती म्हणजे पालकाची भजी बनवतात, पण या पद्धतीने बनवलेली पालकाची भजी ना अफलातून लागतात. एकदा करूनच बघा. तेल गरम झाल्याच्या नंतर थोडं थोडं मिश्रण त्याच्यामध्ये ॲड करायचे आणि भजी काढून घ्यायचे. आलटीपलटी करून दोन्ही साईडनी मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भजी फ्राय करून घ्यायची ती. तर खरंच खूप मस्त कुरकुरीत भजी झालेली आहेत आणि आतून एकदम सॉफ्ट, जाळीदार. तर अतिशय पौष्टिक ही भजी बनलेली आहेत. आपण याच्यामध्ये मुगाची डाळ आणि मुगाच्या डाळीमध्ये भरपूर सारं प्रोटीन असतं. त्यामुळे ना ही भजी खरंच सांगते हेल्दी पण आहे आणि खायला तर एकच नंबर लागतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.